हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल. इथे मी माझा सकाळचा चहा ठेवलेला आहे आणि मी 2 कप ठेवला आहे. रोज सकाळी घेते. आणि पहिल्यांदा गरम पाणी सुद्धा करून घेतलेलं आहे. मी रोज सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी पिते आहे चहा. तर आणि माझा चहा झालेला आहे. तुम्ही बघू शकता की हा माझ्या मुलीचा पाय आहे जो काल मी तुम्हाला दाखवला होता. डॉक्टरकडे जाऊन त्याला मी आज डॉक्टरकडे जाऊन आली. तर इथे ब्रेकफास्टसाठी मी ब्रेकफास्टसाठी क्रॅकर आणि चीज दिलेला आहे. क्रॅकर आणि चीज बटर लावून जो रोजचा त्यांचा हाच नाश्ता असतो. चीज क्रॅकर त्यांना खूप आवडतं. लंच तयारीत आहे. आणि आजच्या लंचमध्ये मी बनवते आहे हिरव्या मुगाची उसळ. ती खूप हेल्दी असते. हिरवे मूग पचायला हलके असतात म्हणून मी मोस्टली हिरव्या मुगाचीच बनवते. आणि सोबत मी घेतले तांदूळ, आजकाल हिरव्या मुगाची उसळ आणि भात आहे लंचसाठी. तर हिरवे मूग थोडे स्वच्छ धुवून घेतले. त्यात आता मीठ टाकते आहे. 1 ते 1.25 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे रंग छान येण्यासाठी. आणि आता मी तांदूळही स्वच्छ धुवून घेतले. त्यातही मीठ टाकते आहे आणि आता मी ते चांगलं मिक्स करून घेते मीठ टाकून. आणि छान मिक्स झाल्यावर मी आता ते कुकरला लावणार आहे. तर आधी मी तांदूळ ठेवले कारण मला जास्त वेळ नाही ठेवायचा आहे कुकर. मूग पटकन शिजतात. मग तांदूळ खाली ठेवले जेणेकरून तांदूळ पण लवकर शिजावे. आणि आता हे मुगाचं पण मी ठेवते भांडं. आणि आता मी कुकर बंद करून त्याच्यात 2 शिट्ट्या घेणार आहे चांगल्या. आणि त्याच्या 2 शिट्ट्या होऊन मी कुकर मागे केला. आणि आता मी तयारी केलेली आहे उसळची. तर टमाटा, कांदा, लसूण खोबरं, कोथिंबीर, लसूण खोबरं, मी तेलही शेंगदाणे कढईत. आणि इकडे मी कढईत तेल तापायला ठेवलेलं होतं. याच्यात मोहरी टाकतात. तेल तापल्यावर मी टाकली आहे मोहरी. मग चांगलं तापलं याच्यामध्ये मी थोडंसं तडतडते जिरं, मोहरी आणि थोडी मोहरी तडल्यावर मी टाकणार आहे जिरं. तडतडल्यानंतर जिरं मी यात टाकणार आहे. परतलंय मग मी हिंग अगदी हिंग एकदम 1 चिमूटभर टाकणार आहे. मी टाकल्यानंतर मी टाकेल शेंगदाणे. खूप स्ट्रॉंग हिंग आहे हे. चांगले परतवून थोडंसं टाकलंय शेंगदाणे. थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत क्रंच येण्यासाठी. याच्यात टाकणार आता शेंगदाणे मी चांगले खरपूस भाजून घेणार आहे. तर शेंगदाणे आता खरपूस भाजले जात आहे आपले. मग मी याच्यातच शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर थोडासा कांदा टाकणार आहे. आता मी कांदा टाकल्यावर छान असं परतवून घेणार आहे. तर साधारण मी 1 ते 2 मिनटं हे परतवेल थोडं ट्रान्सपरंट होईपर्यंत. तर पण बघू शकता की हा थोडासा छान परतवला गेलेला आहे. आता मी याच्यात टाकणार आहे लसूण आणि खोबरं. तर लसूण खोबरंही मी खूप चांगलं परतवणार आहे 2 ते 3 मिनटासाठी की खोबऱ्यातलं तेल निघायला सुरुवात झाली पाहिजे. की मी छान असं लसूण खोबरं परतवते आहे. आता हे लसूण खोबरं परतवलं गेलं आहे. मग मी याच्यात आता टाकणार आहे टमाटा मी 1 छोटा मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि तो आता मी छान परतवून घेते आहे. आणि टमाटा छान परतल्यावर आपण इकडे बघू शकता ही उसळ जी आपण शिजवली होती कुकरला किती छान शिजली आणि खूप गाळ असा नाही केलेला. 2च शिट्ट्या घ्यायच्या की छान शिजते. आणि आता इकडे मी टाकणार आहे याच्यामध्ये मसाले कारण टमाटाही छान परतला गेलेला आहे आपला. मग मी याच्यात टाकते आहे 1.5 चमचा घरचा काळा मसाला. हा घरचा काळा मसाला आहे तो मी 1.5 चमचा टाकते. मग अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर जी मी विकतची आणते काश्मीरी लाल मिरची. याच्याने भाज्यांचा रंग खूप छान येतो म्हणून मी हीच वापरते काश्मीरी लाल मिरची. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला 1 मिनटासाठी फक्त. आणि हे छान मिक्स झाल्यावर आपण उकळवलेली जी उसळ होती आपल्याला ही उसळ आता टाकायची आहे याच्यामध्ये. तर मी टाकून घेते आपल्या कांदा टमाटाच्या परतवलेल्या पेस्टमध्ये. तर उसळ टाकल्यावर सुद्धा मी तर छान मिक्स करून घेणार आहे. आणि आता याला 5 ते 7 मिनटं साधारण मी मध्यम आचेवर छान उकळू देईल. आणि मीठ थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं कारण आपण फक्त पाणी जितकं आता ॲड केलं तेवढंच मीठ टाकायचं कारण आधी आपण शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. तर आता आपण बनवूया ताक. तर मी घेते आहे 3 मध्यम छोट्या चमच्याचे दही. आणि त्याच्यातच मी टाकणार आहे
2 मोठे ग्लास इतकं पाणी. तर हे 2 मोठे ग्लास एवढं पाणी आणि ह्याच्याने छान ताक बनतं. मिसळ पावबरोबर ताक छान लागतं. आणि आता याच्यातच मी ॲड करणार आहे 1 चमचा मीठ, आपलं साधं नॉर्मल, आणि अर्धा चमचा काळं मीठ, आणि हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. आता ही आपली उसळ झाली रेडी. मग आता आपण करूया ती सर्व. तर मी इथे घेतलं आहे बाउल, त्याच्यामध्ये मी घेते थोडीशी उसळ, थोडी घट्ट आणि अशी पातळ थोडीशी, कारण याच्यावर फरसाण येणार आहे तर थोडी पातळ मिसळ छान वाटते पावाबरोबर खायला. आता याच्यावर मी टाकणार आहे छान असं फरसाण. नंतर मी टाकणार याच्यावर कांदा, नंतर मी टाकणार आहे कोथिंबीर, कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव. आता वरून मी टाकते 0 नंबरची बारीक शेव. आणि याच्यावर वाढणार आहे मी आता थोडासा गरम गरम भात. एकदम तुम्ही बघू शकता मी एकत्र शिजवलं तरीही भात आणि मूग दोन्ही परफेक्ट असे शिजलेले आहेत आपले. आणि याच्यावर मी देते 2 ब्रेड स्लायसेस. इथे पाव मिळत नाही म्हणून आम्ही ब्रेड बरोबरच मिसळ खातो. आणि आता मी सर्व करते ताक छोट्या ग्लासमध्ये. तर हा मी घेतलेला आहे छोटा ग्लास, याच्यात मी सर्व करणार आहे आपण बनवलेलं ताक. तर ही झाली आजची लंचची थाळी. आता इथे बनवायला घेतले आम्ही डोनट्स. डोनट्ससाठी मी घेतलेले आहे 2 कप भरून मैदा. आणि तुम्ही बघू शकताय की इथे मला माझी मुलगी हेल्प करते आहे याच्यासाठी. तर हे 2 कप मैदा घेतला आहे, त्याच्यातच टाकते आहे मी फ्रेश ईस्ट 1 टेबलस्पून. हे असतं फ्रेश ईस्ट, जे पाव आणि ब्रेडसाठी खूप चांगलं असतं, डोनटसाठी. आणि फ्रेश ईस्ट टाकल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे अर्धा टीस्पून मीठ, आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यात आता होल बनवून मी याच्यात टाकणार आहे अर्धा कप दूध. हे अर्धा कप कोमट केलेलं दूध आहे. आणि 1 टेबलस्पून साखर आणि अर्धा कप पाणी. हे सर्व आता मी छान मिक्स करून मळून घेणार आहे. तर हे एकदम सॉफ्ट असा डव बनवायचा आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकताय की आता मी एकदम छान असं मळून घेतलेलं आहे. आणि हे साधारण 10 ते 12 मिनटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं असतं, रगडून आपण भाकरींना जसं करतो तसं, की जेणेकरून त्याच्यात ग्लुटेन फॉर्म झाला पाहिजे. आणि आता हे छान मळलं गेलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 टेबलस्पून इतकं बटर. तर बटर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. हे परत एकदा आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं मळायचं, की जेणे बटर पूर्ण मध्येपर्यंत मिक्स झालं पाहिजे. आणि आता हे मस्त बटर मिक्स केलं आहे मी. आता याचा एक छान गोळा बनवला आणि एक काचेच्या बाउलमध्ये मी याला फर्मेंट व्हायला ठेवून देते. आणि वरतून थोडंसं बटर लावायचं आहे. बटर लावून आपल्याला त्याला फर्मेंट करायचं आहे. आता मी साधारण 45 मिनटं ते 1 तास याला फर्मेंट होऊ दे. तर तुम्ही बघू शकताय की हे डबल साईजमध्ये झालं आहे. तर आपल्याला याची एअर काढून नाही घ्यायची अजिबात. तर हलक्या हाताने आपल्याला फक्त ते किचन प्लॅटफॉर्मवर घ्यायचं आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर खाली आपण आता थोडंसं मैदा डस्ट करून घेऊ आणि त्याच्यावरती आपण ही पोळी लाटून घेऊ. तर तुम्ही बघू शकता ही साधारण 1 सेंटीमीटर एवढ्या जाडीची लाटली आहे मी. आणि आपण गोल असं वाटी किंवा ग्लास याच्या साहाय्याने कट करू शकतो. तर इथे मी एक माझा छोटा डबा होता, तर मला मिनी डोनट्स बनवायचे आहे. तर मी छोटा आकाराचा एक घेतला आहे आणि त्याला मी मधला डोनटचा आकार देण्यासाठी नोझलने मधून कट करते आहे. तर माझे इथे सर्व डोनट्स तयार झालेले आहे. आणि आता मी परत हे 45 मिनटं प्रूव्हिंगसाठी ठेवणार आहे. 45 मिनटानंतर मी त्यांना तळायला घेईल. तोपर्यंत आपण ग्लेज बनवूया. 1 कप साखर, त्याच्यामध्ये आपण टाकूया 3 टेबलस्पून कोको पावडर. 3 टेबलस्पून कोको पावडर आणि साखर हे दोन्ही आपण व्यवस्थित पद्धतीने ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणून मिक्स करून घेणार आहोत. आणि ते छान असे मिक्स झाले का मग त्याच्यात आपण टाकणार आहोत 3 चमचे दूध. तर मी इथे टाकते आता 3 टेबलस्पून एवढं दूध.
तर दुधाला ॲडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला, पण हे प्रपोर्शन एकदम योग्य आहे ग्लेज बनवण्यासाठी. का 3 चमचे दूध आणि 3 चमचे कोको पावडर आणि 1 कप साखर. तर हे छान असं मिक्स करायचं. याला मिक्स करायला साधारण 10-1 मिनटं लागतात आपल्याला. 10 मिनटं मिक्स केल्यानंतर तुम्ही बघता अशी ग्लेज तयार होते. मग हे डोनट्स आपल्याला 45 मिनटं झाले प्रूव्हिंगला ठेवून, तर तळायला घेऊया. तर मी इथे छान डोनट्स तळून घेते आहे आणि खूप जास्त नाही टाकायचे एकदम. आणि हे असे छान फुगलेले आहेत आणि आपल्याला गोल्डन ब्राऊन असे तळायचे आहे. तर एका बाजूला गोल्डन झाल्यावरच आपल्याला दुसरी बाजू टर्न करायची आहे. तर आपण दुसऱ्या बाजूलाही छान असे गोल्डन बनवून घेऊ हे डोनट्स.